माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट. नमस्कार मंडळी. आज आपण एका भन्नाट प्रवासाला निघणार आहोत. आपल्या कम्प्युटरचा जो मेंदू असतो ना, म्हणजे मायक्रो प्रोसेसर, तो इतका फास्ट, इतका वेगवान कसा झाला याचीच ही गोष्ट आहे. आणि ही काही साधीसुधी गोष्ट नाही, तर याने आपलं अख्खं तंत्रज्ञानाचं जगच बदलून टाकलंय. कधी विचार केलाय का की हे कम्प्युटर्स इतके फास्ट झाले तरी कसे? म्हणजे काही वर्षांपूर्वी जे काम करायला तास लागायचे ते आता सेकंदात होतं. तर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. बघूया तरी हा अविश्वसनीय प्रवास कसा होता, टप्प्याटप्प्याने. चला तर मग सुरू करूया. आणि सुरुवात अर्थातच त्या गोष्टीपासून जी या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे, मायक्रोप्रोसेसर. आपण ज्याला प्रोसेसर किंवा सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो, तो खरं तर कम्प्युटरचा मेंदू आहे. सगळी गणितं तोच करतो आणि मेमरीपासून स्टोरेजपर्यंत सगळ्या गोष्टींवर त्याचं नियंत्रण असतं. कम्प्युटर किती पॉवरफुल आहे हे सगळं या सीपीयूवरच अवलंबून असतं. बरं, मग प्रोसेसरचा स्पीड मोजतात कसा? तर तो मोजतात हर्ट्झमध्ये. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ आहे की एक प्रोसेसर एका सेकंदात किती कामं करू शकतो. म्हणजे जितके जास्त हर्ट्झ तितका तो प्रोसेसर फास्ट. पण थांबा, फक्त स्पीड म्हणजे सगळं काही नाही हं. आधुनिक सीपीयू इतके फास्ट का आहेत यामागे त्यांचं डिझाईनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, वायडर डेटा बसेस असतात ज्या एकाच वेळी जास्त डेटा इकडून तिकडे नेऊ शकतात. किंवा इंटरनल कॅशे, ते काय करतं तर महत्त्वाचा डेटा स्वतःजवळ ठेवतं, जेणेकरून तो पटकन वापरता येतो. या सगळ्यामुळेच प्रोसेसर एकाच वेळी अनेक कामं एकदम सफाईने करू शकतो. चला आता थोडं इतिहासात डोकावूया. भेटूया त्या पहिल्या प्रोसेसर्सना ज्यांनी पर्सनल कम्प्युटरच्या युगाची सुरुवात केली. हे बघा, इंटेलचा 8088 प्रोसेसर, जो साधारण 8 मेगाहर्ट्झवर चालायचा. आणि त्यानंतर आला इंटेल 8286, जो थेट 25 मेगाहर्ट्झपर्यंत पोचला. म्हणजे स्पीडमध्ये केवढी मोठी उडी होती ही. आणि खरं तर इथूनच खऱ्या अर्थानं त्या वेगाच्या शर्यतीला सुरुवात झाली. आणि हो, हा वाढलेला स्पीड फक्त एका कामासाठी नव्हता. यामुळे कम्प्युटरला एकाच वेळी अनेक कामं करण्याची ताकद मिळाली. ज्याला आपण आजकाल सर्रास मल्टीटास्किंग म्हणतो ना, त्याची सुरुवात इथून झाली होती. आता थेट उडी मारूया 90च्या दशकात. हा तो काळ होता जेव्हा प्रोसेसर इतके पॉवरफुल झाले की पर्सनल कम्प्युटर फक्त कामाचा यंत्र न राहता एक मल्टीमीडिया हब बनला. प्रगतीचा वेग बघा कसा होता. आधी आला 800-386, ज्याने 32 बिट प्रोसेसिंग आणलं. मग आला 800-486, ज्यामुळे विंडोजसारखे ग्राफिकल प्रोग्राम्स चालवणं सोपं झालं. आणि मग आला खरा गेम चेंजर, पेंटियम, जो खास विंडोज 95 आणि मल्टीमीडियासाठीच बनवला होता. त्या काळात एक गोष्ट सर्रास म्हटली जायची. जर तुम्ही विंडोज 95 वापरत असाल तर तुम्हाला वाटेल की तुमचं ॲप्लिकेशन खूप हळू चालत आहे. त्यापेक्षा पेंटियम प्रोसेसर निवडा. यावरूनच लक्षात येतं की विंडोज 95चा खरा अनुभव घेण्यासाठी पेंटियम प्रोसेसर किती महत्त्वाचा होता. आता जरा थांबा आणि हा आकडा बघा, 1500 पट. हो, बरोबर ऐकलत. सुरुवातीच्या 8888 प्रोसेसरच्या तुलनेत नंतरच्या प्रोसेसरची ताकद तब्बल 1500 पटीने वाढली होती. अविश्वसनीय आहे ना? तंत्रज्ञान किती वेगाने पुढे जात होतं याचा हा पुरावा आहे. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं. पण आता या गोष्टीत एक नवीन ट्विस्ट येतो. कारण आता मैदानात नवीन खेळाडू उतरणार होते. आणि यामुळं ही शर्यत आणखीनच रंजक झाली. बऱ्याच वर्षांपासून मार्केटमध्ये फक्त एकाच कंपनीचा दबदबा होता आणि ते नाव म्हणजे इंटेल. पेंटियम प्रो, सेलेरॉन, सगळीकडे इंटेलच. पण मग एंट्री झाली नव्या चॅलेंजर्सची. सायरिक्स नावाची कंपनी आली, जिने 400 मेगाहर्ट्झपर्यंतचा MI प्रोसेसर आणला. आणि दुसरीकडे होती AMD, जिने K6-2 आणि K7 सारखे प्रोसेसर आणले, जे थेट इंटेलच्या पेंटियमला टक्कर देत होते, किंबहुना काही बाबतीत तर सरस ठरत होते. आता वेगाची ही शर्यत फक्त इंटेलची राहिली नव्हती. ही एक जबरदस्त स्पर्धा बनली होती. आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा झाला तो तंत्रज्ञानाला. प्रत्येक कंपनी दुसऱ्यापेक्षा चांगला, जास्त वेगवान प्रोसेसर बनवण्याच्या मागे लागली होती. आता या आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण एका दशकात झालेली ही जी काही अविश्वसनीय प्रगती आहे ना, ती काही आकड्यांच्या मदतीने समजून घेऊया. जरा या टेबलवर एक नजर टाका, विशेषतः ट्रान्झिस्टर्सच्या संख्येवर. 8088 मध्ये होते फक्त 29,000 ट्रान्झिस्टर्स. आणि पेंटियम प्रोपर्यंत हा आकडा कुठे पोहोचला? तब्बल 5.5 दशलक्ष, म्हणजे 55 लाख. कल्पना करा केवढी मोठी वाढ होती ही. म्हणजे विचार करा, फक्त एका दशकाच्या काळात एका छोट्याशा चिपवर बसणाऱ्या ट्रान्झिस्टर्सची संख्या हजारांवरून थेट लाखो करोडोंमध्ये गेली. ही प्रगती खरंच डोळे दिपवणारी आहे. आणि हा ग्राफ बघा, तो वेगाच्या शोधाची संपूर्ण कहाणी सांगतो.
कुठे तो 4.77 मेगाहर्ट्सचा 8088 आणि कुठे 200 मेगाहर्ट्सचा पेंटियम प्रो. क्लॉक स्पीडमधली ही वाढ अक्षरशः अविश्वसनीय आहे. तर आपण पाहिलं की जवळपास 1500 पटींची ही जी झेप होती तिने आपलं जग कसं बदलून टाकलं. मग आता एक प्रश्न नक्कीच पडतो, या पुढची जी मोठी टेक्नॉलॉजिकल झेप असेल ती आपल्यासाठी कोणत्या नवीन, आज कल्पनाही करता येणार नाहीत अशा शक्यतांची दारं उघडेल.